तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात? रिअल हॉरर स्टोरी या चॅनेलवर तुमचा मित्र सुशांत तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आपण या चॅनेलवर मुख्यतः रिअल स्टोरी अपलोड करतो, ज्या की जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या हॉरर आणि मिस्टेरियस स्टोरी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. तर आजची स्टोरी ही घडलेली आहे मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये घडलेले 1950 साली. आता तुम्ही मुंबईमध्ये कामाठीपुरा, मदनपुरा ही नावं ऐकलं असेल. जर ऐकलं नसेल तर गंगूबाई काटेवाडा या मूवीमध्ये एक गंगूबाई आहे. ह्या गंगूबाईनं कशा पद्धतीने राजकीय वातावरण निर्माण केलं होतं, त्याचबरोबर तिची दहशत काय होती जिवंत असताना, तर ते यामध्ये सांगितलेलं आहे. आणि या कामाठीपुरापासून जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर मदनपूर नावाचा एक एरिया, आणि ह्या मदनपूर एरियामध्ये ही घटना घडलेली आहे. तर ही घटना घडलेली 1950 साली, आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर 3 वर्षानंतर. तर या ठिकाणी युसुफ नावाचा एक व्यक्ती राहत होता. युसुफ कसाई, त्याचा व्यवसाय कसाईचा होता, त्यामुळे युसुफ कसाई म्हटलं जातं. तर युसुफ कसाई त्या एरियात राहत होता. आणि त्याचबरोबर रत्ना नावाची एक मुलगी त्या ठिकाणी राहत होती. आता युसुफचं आणि रत्नाचं ह्या ठिकाणी एकमेकाविषयी प्रेम जुळलं होतं. युसुफ मॅरिड होता, त्याची फॅमिली होती, ती बायको होती, मुलं होती. रत्ना अनमॅरिड होती. रत्ना मुख्यतः काम काय करायची की रत्ना ही त्यावेळी जी मोठमोठी लोक होती, त्या मोठमोठी लोकांच्या घरामध्ये धुणं भांड्याचं जे काम करायचे बायका, तर त्या तशा पद्धतीचं काम ही त्या ठिकाणी रत्ना करायची. आता या ठिकाणी रत्नाचं आणि जो युसुफ होता यांचं जे अफेअर होतं ते त्यावेळी तिथल्या एरियातील लोकांना माहीत होतं. पण युसुफची मेंटॅलिटी अशी होती की मी माझ्या बायकोला सोडणार नाही आहे आणि या रत्नावर पण लग्न करणार नाही आहे, पण रत्नाला पण सोडणार नाही, अशा पद्धतीची युसुफची मेंटॅलिटी होती. आणि ही त्या एरियातील लोकांना माहीत होत्या. आता या ठिकाणी सुरुवातीला लोकांनी तिला रखेल वगैरे म्हणण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिला काय वाटलं नाही, तिने एवढा काय विचार केला नाही. दुनिया का मुझसे क्या लेना देना असा विचार ती होती. तिने या ठिकाणी काहीही विचार केला नाही. म्हणजे काय लोक म्हणायची म्हणतील, आज म्हणते उद्या विसरून जातील, अशा विचार ती होती. पण काही वेळानंतर तिला असं जाणवू लागलं की का म्हणून मी ह्याच्या सोडून दुसऱ्याबरोबर जाऊ नये, कारण की याचं लग्न झालेलं आहे, हा इथं सेटल आहे आणि मी ह्याच्यात का गुंतून राहायचं. म्हणून तिनं शरद नावाच्या एका मुलावर तिचे संबंध जोडवले. कारण की दिसायला रत्ना ओके होती. शरद दिसायला जर हँडसम होता, यूपीचा होता, महाराष्ट्रात आला होता. आणि या ठिकाणी शरदचा आणि तिचं या ठिकाणी प्रेम संबंध जुळू लागले. आता या ठिकाणी ही रत्ना काय करत होती, युसुफ बरोबर पण होती आणि ॲट अ टाइम शरद बरोबर, दोघांच्या बरोबर हिचे संबंध चालू होते. आता ह्या गोष्टी आहेत ना, तर त्यावेळी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या. त्या पद्धतीनं त्याच्या मित्रांनी वगैरे त्याला सांगितलं युसुफला की युसुफ बघ, तुझी अशी गर्लफ्रेंड जी रत्ना होती, ती रत्ना आता या ठिकाणी दुसऱ्याच्या नादाला लागलेली आहे. युसुफला ते पटलं नाही. म्हणजे कसं आहे, लोक आग लावायचं काम करत असतील म्हणून त्या ठिकाणी त्याने निग्लेक्ट केलं. पण एक दिवस त्या ठिकाणी तो 8 वाजता तिचं जे कसायचं म्हणजे कापायचं काम झाल्यानंतर तो घरी जात होता. आणि घरी जाता त्याला रस्त्यामध्ये एका गार्डनच्या कोपऱ्यामध्ये रत्ना आणि शरद हातात हात घालून बसलेले त्याला दिसले. आता या ठिकाणी त्याची तळ पायाची हात मस्तकात गेली. आता तू म्हणाल का गेली, कारण की ह्याचं होतं ना, ह्याची गर्लफ्रेंड होती आणि ती आता दुसऱ्याबरोबर आहे म्हटल्यावर राग येणार. भले याचं दुसरं लग्न झालं, म्हणजे याचं ऑलरेडी लग्न झालं असलं तरी ह्याची मेंटॅलिटी काय, ही रत्ना जी आहे ही माझीच आहे, अशी ह्याची मेंटॅलिटी होती. मग त्यानं म्हटलं आता ह्यांचा गेम करायचा, थांबूया म्हटलं. थोडा वेळ तो थांबला, 15-20 मिनटं. आणि 15-20 मिनिटानंतर रत्ना आणि शरद जे होते की ती त्या ठिकाणाहून एका गार्डनमधून एक मोकळा एरिया होता आणि त्याला चंपा एरिया म्हणून ओळखलं जातं. त्या चंपा ग्राउंड म्हणून ओळखलं जात होतं. तर त्या चंपा ग्राउंडमध्ये त्या ठिकाणी ते आत गेले. आता संध्याकाळची वेळ, कोणी नाही त्या ठिकाणी. आणि त्यांच्या मागोमाग हा युसुफ कटाई त्यांच्या मागोमाग गेला. युसुफ गेला आणि युसुफनं बघितलं आजूबाजूला कोणी नाही. आणि त्याने त्याच्या संधीचा सोनं म्हणू शकतो, सोनं केलं. मग काय केलं की त्या ठिकाणी शरदचा खून आणि लगेच त्या ठिकाणी रत्नाचा खून करून टाकला. कारण की त्याला माहिती आहे एकाचा खून केला दुसऱ्याला काय ठेवू शकत नाही, कारण की आपलं नाव व्हायरल होणार. त्यामुळे त्याने काय केलं की दोघांनाही त्या ठिकाणी संपवलं. आणि नुसतंच संपवलं नाही, त्या ठिकाणी त्यांचं बारीक 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 तुकडे केले आणि त्या ठिकाणी पुरून टाकले. आता
रात्री 8 ते 11:30 12पर्यंत त्याने हे काम केलं, कारण की त्यावेळी त्या एरियात रात्री कोणी फिरकत नव्हतं आणि त्यानंतर तो घरी निघून गेला. आता त्या दिवसापासून काय झालं की त्या एरियामध्ये रात्री अपरात्री अशी एक महिला आणि एक पुरुष रडतोय असा आवाज या ठिकाणी येऊ लागला. आता असा आवाज येऊ लागल्यानंतर लोकांनी पहिला काय केलं की त्या ग्राउंडवर काय प्रॉब्लेम आहे का बघितलं, जाऊन येऊन चक्कर मारू लागले, पण इथं काय आवाज नाही, पण इथनं आवाज तरी येतोय. तिथे गेल्यानंतर आवाज बंद व्हायचा, पण तिथनं आवाज येतो त्या ग्राउंडवरनं यायचं असं त्यांना जाणवू लागलं. मग असंच कंटिन्यू 4-5 महिने गेले. 4-5 महिन्यानंतर तिथल्या लोकांनी डायरेक्ट पोलिसांना फोन केला की असं असं ग्राउंडच्या खालून कोणते रडते असा आवाज येतो, एक महिला पुरुष रडतात असा त्या ठिकाणी आवाज येतोय म्हणून त्या ठिकाणी लोकांनी सांगितलं. पोलीस त्या ठिकाणी आले आणि पोलिसांनी जरा व्यवस्थित छानबीन केली तर त्यांना एका कोपऱ्यामध्ये एका थोडं उकरल्यानंतर एका महिलेचा तुटलेला हात जो सापळा होता 6 महिन्यात तो सापळा दिसला. त्याचबरोबर त्या महिलेच्या हातामध्ये ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या दिसल्या. तर त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली की बाबा काय काय झाले. त्याचबरोबर त्या एका पुरुषाचा पायाचं हे, कारण की पुरुष आणि महिलांचे जे सापळा असतो त्या सापळाच्या हाडांमध्येही डिफरंट असतो, म्हणजे असं नसतं की पुरुषाचा सारखा तसंच महिलेचा असतो, त्यामध्ये काहीतरी फरक असतो. तर तो फरक पोलिसांनी दाखवला. पोलिसांना 2 डेड बॉडी आहेत असं कळालं. पोलिसांनी काय केलं की त्या ठिकाणी लगेच फॉरेन्सिकवाल्यांना बोलवलं. त्या ठिकाणी त्याची डेड बॉडी आहे ती पूर्ण बाहेर काढली आणि त्या ठिकाणी नेली. चौकशी करण्यात आली तर त्या ठिकाणी असं कळालं की शरद नावाचा मुलगा आणि रत्ना नावाची मुलगी ही दोघांचं बऱ्याच 6 महिन्यापासून ते गायब झालेले आहेत. मग त्यांचं DNA वगैरे घेतलं, DNA वगैरे चेक केलं तर ते त्यांचे डेड बॉडी होते अशी कळून आलं. आता या ठिकाणी लोकांना हे पण माहीत होतं की जो रत्ना आहे हे रत्नाचं आणि युसुफचं या ठिकाणी प्रेम होतं. तर त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी करण्यामध्ये कळालं की युसुफ असुरक्षित संशयित म्हणून युसुफला त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी त्याने तो जो गुन्हा आहे तो गुन्हा कबूल केला. आता ही झाली पार्श्वभूमी. आता आपण जाऊ रिअल स्टोरीकडे. तर ही घटना झाल्यानंतर काही काळासाठी मी 7-8-10 वर्षासाठी या ठिकाणी या ग्राउंडवर टोटली क्लोज होतं. आवाज तर यायचंच होते. परंतु 10 वर्षानंतर या ठिकाणी बिल्डर लोक असतात आणि बिल्डर लोकांनी काय करतात की पैशाचं इन्व्हेस्टमेंट आलं असतो तर कुठं तर काहीतरी बिल्डिंग वगैरे बांधायची आणि सेल करायचा असा व्यवसाय केला जातो. तर त्या ठिकाणी त्या ग्राउंडमध्ये त्यांनी काय विचार केला की आपण आता एक शाळा बांधायची आणि बिझनेसमॅनला एका चालवायला जायचं. तर ती शाळा बांधली आणि ती शाळा एका बिझनेसमॅनला चालवायची. आता शाळा चालू झाल्यानंतर आता शाळा नवीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुलं त्या ठिकाणी शाळेत आली, शाळा चालू झाली. पण या ठिकाणी जो आवाज येत होता, रात्रीचा जो आवाज होता तो अजूनही बंद झालेला नव्हता. तर लोक काय करायचे, आपल्या मुलांना दिवसा शाळेत त्या ठिकाणी घालवायची, पण रात्री त्या ठिकाणी शाळेत पाठवत नव्हती. कारण की रात्रीचे ग्राउंडवर ते खेळायला वगैरे मुलांना पाठवत नव्हती. शाळेत जाऊ आपण 5 वाजता शाळा सुटली घरी दुसरीकडे कुठं पण खेळायला, आपण त्या ग्राउंडवर खेळायला जायचं नाही. पण कसं असतं, मुलं असतात जी 18-19 वर्षाची मुलं असतात ना ती जरा हे असतात, जिथं जाऊ नको म्हणतात ना त्या ठिकाणी जातात. तर त्या ग्राउंडवर संध्याकाळी 7-7:30 वाजले असतील आणि मुलं क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळता खेळता काय झालं, अहमद नावाचा एक मुलगा होता, तो जो बॅटिंग करताना त्यानं बॉल मारला आणि बॉल जो आहे तो पहिल्या मजल्यावर गेला. आता पहिल्या मजल्यावर तो होता ना, तर असं म्हटलं जातं की पहिला मजला, शाळेचा जो पहिला मजला तो थोडा हॉन्टेड आहे असं म्हटलं जायचं. पण या ठिकाणी बॉल मारल्यानंतर बाकीचे मित्र म्हटले जा बॉल घेऊन येता, म्हणे तू बॉल मारलायस पहिल्या मजल्यावर, तुझं तू बॉल घेऊन येता म्हटले. या ठिकाणी तसं म्हटल्यानंतर काय केलं, जो अहमद होता तो म्हटला जातो की मी काय भेटतोय का म्हटला. आणि या ठिकाणी जे शाळेचे जे दरवाजे होते ते गेट होता तो बंद होता. तर याने काय केलं की तिथे एक मोठी पाईप होती, त्या पाईपवर चढत वर गेला. तो वर गेला, पहिल्या मजल्यावर पोचला आणि पहिल्या मजल्यावर पोचल्या त्याने एक बघितलं की रक्ताच्या थारोळ्यात पडलेली महिला होती आणि त्या महिलेच्या हातामध्ये बॉल होता, जे की तुकडे होतं, ते बॉडीचे पूर्ण तुकडे झालेली महिला होती आणि ती अशी त्या डोळे लावून बघत होती आणि त्या महिलेच्या हातामध्ये बॉल होता. त्याने ते बघितला आणि तिने जो अहमद होता त्याने त्या ठिकाणाहून पहिल्या मजल्यावरून बघितल्या ओरडून उडी मारली. त्या ठिकाणी त्याचा हात मोडला आणि तो
पळत 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 घरला, हात मोडला तरी पळत पळत घरला गेला. त्या ठिकाणी घरातल्यांना घडलेला प्रकार सांगितला. घरातले म्हटले तुला सांगत होतो ना तिथं जाऊ नको, काय कळत नाही आणि खोड्यागत करतोय, काय ऐकत नाही असं घरातले म्हणाले. आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी काय झालं, या ठिकाणी जो हा अहमद होता, या अहमदला अचानक असं म्हणायला लागला की मी रत्ना आहे, मला या ठिकाणी का मारून टाकलं, अशा पद्धतीनं हा अहमद म्हणू लागला. आणि जवळपास 7 ते 8 महिन्यानंतर हा अहमद वेडा झाला. ही झाली पहिली गोष्ट. लगेच 2-4 वर्षानंतर पुन्हा एक घटना घडली. या ठिकाणी एक मुख्यतः हे जेंट्स लेडीज कॉमन स्कूल आहे. तर यामध्ये जी असं म्हटलं जातं की लेडीज वॉशरूम आहे, या लेडीज वॉशरूममध्ये एक अशी खोली या ठिकाणी कोणी जात नाही, ती बॅन म्हणू शकतो ना, तर शाळेतला तो बॅन बाथरूम अशा पद्धतीचं आहे तर त्या बाथरूममध्ये कोणी जात नाही. तर त्या ठिकाणी कोणी जात नाही. पण एक दिवस काय झालं, एका मुलगीला 8वीची मुलगी होती, तिला अचानक इमर्जन्सी आली. आता इमर्जन्सी आल्यावरती बाथरूमकडे गेली, पण बाकीचे बाथरूम सगळे क्लोज. तर तिने काय बघितलं की एक बाथरूम ओपन आहे आणि ह्या बाथरूममध्ये कोणी जात नाही. तिला काय एवढी आयडिया नव्हती की ह्या बाथरूममध्ये कोणी जात नाही, म्हणून तिने काय केलं, गेली म्हणे इमर्जन्सी मला जायचं, काय करून दे, म्हणून तिने दरवाजा उघडला बाथरूमचा. आणि बाथरूममध्ये जेव्हा तिनं बघितलं तर त्यावेळी तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक व्यक्ती आणि एक महिला, दोघंही त्या ठिकाणी सरकत पुढे येताना दिसले. त्या मुलीनं जेव्हा ते बघितलं, 8वीच्या मुलीनं, तेव्हा ती इतक्या जोरात किंचाळली. तिचं किंचाळणं ऐकून मोठ्या प्रमाणात शाळेतील लोक, स्टाफ त्या ठिकाणी आल्या. आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी ते बघितलं तर तिथं काही नव्हतं, पण तिला त्या ठिकाणी जाणवलं ती मुलगी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर तिला दवाखान्यात नेलं. जवळपास 1-1.5 महिना ती मुलगी शाळेला आलीच नाही. 1-1.5 महिन्यानंतर त्या मुलीने निर्णय घेतला की मी शाळा बदलणार, आणि 1-1.5 महिन्यानंतर त्या मुलीने ती शाळा बदलली. अशी अनेक उदाहरणं त्या एरियामध्ये घडली. आता हे कधीपर्यंत घडलं, 2000 पर्यंत ती घटना घडल्या. 2000 नंतर या ठिकाणी अशा काही घटना ऐकण्यात आलेल्या. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की या ठिकाणी नाही आहे, आता चंपा गेलेली आहे, रत्ना गेलेली आहे आणि या ठिकाणी रत्ना नाही आहे किंवा तो शरद आहे, तो शरदच्या आत्मा त्या ठिकाणी नाही असं म्हणू शकत नाही. कारण की कधीही कोणत्याही घटना कधीही दिसू शकतात. आता बऱ्यापैकी ती जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंगचं रिन्युवेशन वगैरे केलेलं आहे, पण अजूनही त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये संध्याकाळी कुणीही क्रिकेट खेळायला अथवा कोणत्याही प्रकारची ग्राउंडवर खेळायला जात नाही. दिवसा त्या ठिकाणी असतात मुलं, म्हणजे 5 पर्यंत मुलं, शिक्षक सगळे असतात, परंतु सद्यस्थितीला त्या शाळेमध्ये रात्री 5 नंतर कोणीही जात नाही. तर मित्रांनो, आजची जी रिअल स्टोरी आहे तुम्हाला कशी वाटली, जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि एक सजेशन आहे की स्टोरी जर आवडली असेल तर नक्की दुसऱ्याला शेअर करा, जेणेकरून मोटिवेशन मिळतं आणि अशा प्रकारच्या स्टोरी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तर धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जावो.